वेलकम बॅक स्टुडंट्स. आपण केम सिम्पल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरचे क्वेश्चन्स बघतोय. लास्ट व्हिडिओमध्ये मी अल्कोहोल फिनॉल इथर या चॅप्टरचे IMP क्वेश्चन्स एक्सप्लेन केलेत. हे क्वेश्चन्स मी पूर्ण चॅप्टरमधनं काढलेले आहेत, तर एवढे जरी तुम्ही केले तरी इनफ आहे. ठीक आहे. आता आपण खूप वेळ न घालवता क्वेश्चनला स्टार्ट करूयात. पहिला क्वेश्चन आहे, कन्वर्ट द फॉलोइंग रिॲक्शन्स अँड ऑल्सो गिव्ह नेम टू द रिॲक्शन्स. फर्स्ट क्वेश्चन आहे, ब्रोमोबेन्झिन इनटू टोल्विन. बघा, ब्रोमोबेन्झिन स्ट्रक्चर कसं काढायचं आहे आपल्याला, बेन्झिन रिंग आणि त्याला अटॅच करायचं आहे आपल्याला BR. ब्रोमोबेन्झिनचं कन्व्हर्जन कशात करायचं आहे आपल्याला, टोल्विनमध्ये. म्हणजे इथं काय ॲड करायला लागेल आपल्याला, CH3BR प्लस ट्वाईस Na म्हटलं की ॲरोवरती काय लिहायचं आहे आपल्याला, ड्राय इथर. या कुठल्याच गोष्टी रिॲक्शनमध्ये सांगितलेल्या नसतात, त्या आपणच समजून घ्यायच्यात. ठीक आहे. आता इथं टोटल BR किती दिसत आहे तुम्हाला, हा एक आणि हा एक. टोटल BR जे दिसत आहेत म्हणजे हा झाला आपला साईड प्रॉडक्ट. Na हा एक BR आणि हा एक BR. 2NaBr हा साईड प्रॉडक्ट झाला. साईड प्रॉडक्ट आपण इथं पण असं लिहूयात, 2NaBr निघून गेलं. NaBr निघून गेल्यावर कोण राहिलं, फक्त CH3 जे की बेन्झिनला अटॅच होईल. आणि बेन्झिन रिंगला CH3 म्हणजेच टोल्विन. याला मिथाइल बेन्झिन असं पण म्हणतात किंवा टोल्विन असं पण म्हणतात. ठीक आहे. कशापासून काय कन्वर्ट केलं आपण, ब्रोमोबेन्झिन टू टोल्विन. ही एक नेम रिॲक्शन आहे. वुड्स रिॲक्शन, वुड्स फिटिग रिॲक्शन, फिटिग रिॲक्शन, ह्या ज्या 3 रिॲक्शन आहेत त्यापैकी ही एक रिॲक्शन आहे. ह्याचं नाव येईल वुड्स फिटिग रिॲक्शन. सेकंड बघा, आता सेकंड क्लोरोबेन्झिन. तर डायरेक्टली स्ट्रक्चर काढूयात आपण. ठीक आहे. बेन्झिन रिंग अशी पण काढली तरी चालते. क्लोरोबेन्झिन, आता किती क्लोरोबेन्झिन घ्यायला लागतात आपल्याला, 2. म्हणजे सोडियम पण किती घेतले आपण, 2. सोडियम म्हणलं की ॲरोवरती काय लिहायचं आहे आपल्याला, ड्राय इथर. 2Na आणि Cl काय इलिमिनेट होईल, 2NaCl हा साईड प्रॉडक्ट बाहेर पडला. म्हणजे काय मिळून गेलं आपल्याला, 2 बेन्झिन रिंग एकमेकांना अटॅच थ्रू सिंगल बॉन्ड. हा सिंगल बॉन्ड आला पाहिजे कंपल्सरी. 2 बेन्झिन रिंग जर फक्त अशा जोडून दिल्या तुम्ही अशा, तर तो नॅफ्थलीन होईल. 2 बेन्झिन रिंगसाठी इथं मध्ये काय आला पाहिजे, हा सिंगल बॉन्ड. याला म्हणायचं आहे आपल्याला बायफिनाइल. याला काय म्हणायचं आपल्याला, बायफिनाइल. त्यांनी फक्त कन्व्हर्जन विचारलं आहे का आपल्याला, नाही. त्यांनी एक वर्ड काय टाकला इथं, गिव्ह नेम टू द रिॲक्शन्स. नेम पण द्यायचं आहे आपल्याला. मग ही जी रिॲक्शन आहे फर्स्ट, ही जी रिॲक्शन आहे ह्याचं खाली नाव लिहायला पाहिजे होतं. ह्याचं नाव येते वुड्स फिटिग रिॲक्शन. दिस इज वुड्स फिटिग रिॲक्शन. वुड्स फिटिग रिॲक्शन. आणि ही जी आत्ता आपण बघितली आहे, क्लोरोबेन्झिन टू बायफिनाइल, ही रिॲक्शन, ह्याचं नाव आहे फिटिग रिॲक्शन. दिस इज फिटिग रिॲक्शन. ठीक आहे. ह्या 2 रिॲक्शन्स आहेत. ही झाली नेम रिॲक्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण आता. नेक्स्ट क्वेश्चन एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. एक्सप्लेन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड अँड गिव्ह इट्स फीचर. इथं आपल्याला डायग्रॅम आहे, रिॲक्शन आहे, फीचर आहेत, सगळेच पॉईंट येणार आहेत. सगळ्यात पहिलं काय म्हणता येते, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. टर्शरी म्हणजे कार्बन आणि त्याला अजून 3 कार्बन अटॅच, बरोबर. टर्शरी हा झाला टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. ह्याचं काय करायचं आहे आपल्याला, हायड्रोलिसिस. म्हणजे इथं काय येईल, OH-. प्रॉडक्ट काय मिळतो आहे आपल्याला, CH3 CH3 आणि OH. न्यूक्लिओफाईल कोणता बाहेर पडला आहे, BR-. आता ही जी रिॲक्शन आहे, या रिॲक्शनचा रेट फक्त ह्या रिॲक्टंटवरती डिपेंड आहे. म्हणजे ह्या CH3 टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडवरती, OH वरती डिपेंड नाही आहे. मग आपल्याला त्याचं रेट पण लिहून दाखवायचं आहे. रेट लॉ, रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. या स्क्वेअर ब्रॅकेटच्या रेस टू काय दिसते, काही नाही आहे, म्हणजे 1. म्हणजे ही रिॲक्शन झाली फर्स्ट ऑर्डर. सो दिस रिॲक्शन फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. दिस रिॲक्शन फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. ठीक आहे.
आणि ह्याच्यामध्ये ह्या आणि हा एक 2 मॉलिक्यूल इन्वॉल्ड होतात. हा पण मॉलिक्यूल इन्वॉल्ड आहे, हा पण मॉलिक्यूल इन्वॉल्ड आहे. मग ही रिॲक्शन बाय मॉलिक्युलर रिॲक्शन झाली. हे रिॲक्शनचं इंट्रोडक्शन लिहिलं आपण. आता मी जे बोलते हे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिहू शकता, फीचरमध्ये पण पॉईंट येतीलच. त्यांनी काय म्हटलं आता, गिव्ह इट्स फीचर. फीचर एक्सप्लेन करताना आपल्याला इथं डायग्रॅम ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, मग मी इथं डायग्रॅम ड्रॉ करते. आता चल तुम्हाला दाखवत डायग्रॅम ड्रॉ करते. 2 स्टेपमध्ये ही डायग्रॅम आहे. फर्स्ट आहे CH3 म्हणजे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडमध्ये हा ॲरो असा दाखवायचा आहे आपल्याला, ब्रेकडाऊन. मग इथं ही डॉटेड लाईन आहे, ही अशी डॉटेड लाईन काढायची आहे, डॉटेड, आणि ही सॉलिड लाईन काढायची आहे. हा फॉर्म झाला आहे कार्बोकॅटायन. आता हा आणि न्यूक्लिओफाईल इथनं बाहेर पडला आहे. हा प्रॉडक्ट आपण परत खाली घेतला. स्टेप 2 मध्ये काय दाखवायचं आपल्याला बघा, CH3. मी तुम्हाला म्हणलं ना, ही अशी डॉटेड लाईन काढायची, ही डॉटेड लाईन, आणि ही जी दिसते ही आपल्याला काढायची अशी सॉलिड लाईन CH3 हे. मग ह्याच्यामध्ये आता येणार आहे न्यूक्लिओफाईल OH- इकडनं दोन्हीकडनं पण अटॅक करू शकतो. पहिला ॲरो इरिव्हर्सिबल, हा ॲरो पहिला ॲरो रिव्हर्सिबल, हा ॲरो इरिव्हर्सिबल. फॉर्म काय झाले बघा, CH3 थ्राईस COH, न्यूक्लिओफाईल ऑलरेडी बाहेर पडलेलं आहे. ही झाली स्टेप 2. अशा पद्धतीने तुम्हाला रिॲक्शन दाखवायचे. हां, इथं काय लिहिले आपण, दिस रिॲक्शन फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स, बरोबर. आणि ह्या रिॲक्शनमध्ये एवढा एकच मॉलिक्यूल इन्व्हॉल्ड होतो. म्हणजे याचा फुल फॉर्म काय झाला ह्या रिॲक्शनचा, कोणती रिॲक्शन आहे ही, इट इज सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक, it is substitution nucleophilic unimolecular reaction. substitution nucleophilic unimolecular म्हणजेच SN1 रिॲक्शन. हे वर्ड आले पाहिजेत त्याच्यामध्ये. कोणती रिॲक्शन झाली ही, SN1 रिॲक्शन. SN1 मध्ये हा जो ग्रुप आहे हा बल्की ग्रुप आहे. हे वर्ड्स रेट लॉ, फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स, SN1 युनिमॉलिक्युलर, त्याच्यानंतर डायग्रॅममध्ये 2 स्टेप, ही झाली डायग्रॅम. आता त्यांनी आपल्याला म्हटले गिव्ह इट्स फीचर. मग आपल्याला फीचर लिहून दाखवायचे. हा क्वेश्चन 4 मार्कचा क्वेश्चन आहे. जर एवढं सगळं विचारले तर नक्कीच ह्याला 4 मार्क आहेत. फक्त फीचर जर विचारले तर ते 2 मार्कसाठी आहेत. 3 मार्काला क्वेश्चन असेल तर फीचर आणि ही रिॲक्शन येणार. ठीक आहे, शक्यतो हा क्वेश्चन 2 मार्काचा नाहीच आहे, एक तर 3 किंवा 4 मार्काचा आहे. आता ह्या रिॲक्शनचे आपल्याला फीचर्स बघायचे आहेत. पेज मी असं वरती घेत चालते, ॲट दी एंड तुम्हाला परत पूर्ण पेज दाखवते. मग आता ही रिॲक्शन किती स्टेपमध्ये होती आहे, 2 स्टेप. ह्या 2 स्टेप दिसत आहेत ना, हां बस तेच लिहायचं आहे आपल्याला. ह्याचं फीचर्स ऑफ दिस रिॲक्शन. फीचर्स, एकच मिनटं मी पेन घेते जरा. फीचर्समध्ये फर्स्ट फीचर काय, किती स्टेपमध्ये रिॲक्शन आहे ही, 2 स्टेपमध्ये. म्हणजे आपण काय म्हणूयात इथं, 2 स्टेप मेकॅनिझम. दिस इज 2 स्टेप मेकॅनिझम. त्याच्यानंतर ह्या रिॲक्शनमध्ये काय होतं आहे, कार्बोकॅटायन फॉर्म होतो आहे. हा बरोबर, हा जो बॉन्ड आहे हा ब्रेक होतो आहे, ह्याला हेट्रोलिसिस म्हणायचं. सो ॲज अ रिझल्ट ऑफ हेट्रोलिसिस कार्बोकॅटायन इज फॉर्म. एकदम सोप्या पद्धतीने सांगितले. ॲज अ रिझल्ट ऑफ हेट्रोलिसिस कार्बोकॅटायन इज फॉर्म. कार्बोकॅटायन इज फॉर्म. ॲज अ रिझल्ट ऑफ हेट्रोलिसिस कार्बोकॅटायन इज फॉर्म. थर्ड स्टेपमध्ये काय होते बघा, हा जो न्यूक्लिओफाईल आहे आता हा OH-, हा इकडनं पण अटॅक करू शकतो आणि हा इकडनं पण अटॅक करू शकतो, बरोबर. सो न्यूक्लिओफाईल कॅन बी अटॅक्ड फ्रॉम बोथ साईड इन सेकंड स्टेप. न्यूक्लिओफाईलचा अटॅक कुठं होतं, इथं सेकंड स्टेपमध्ये. सो थर्ड पॉईंट काय लिहायचं आहे आपल्याला, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल attack of nucleophile on carbocation, attack of nucleophile on carbocation intermediate. कार्बोकॅटायन इंटरमिडिएट आहे ना, मग आपण असं म्हणू शकतो ऑन कार्बोकॅटायन इंटरमिडिएट इन सेकंड स्टेप. इन सेकंड स्टेप. आणि फोर्थमध्ये काय होतं इथं, मेनली दिस रिॲक्शन प्रोसीड विथ रेसिमायझेशन. रेसिमायझेशन म्हणजे त्याच्यात D आणि L दोन्ही पण येतं. मग आपण इथं म्हणूयात मेनली
it proceed with racemization. आता ह्यात इम्पॉर्टंट वर्ड कुठले कुठले आहेत? ह्यात इम्पॉर्टंट वर्ड येतोय बघा आता फीचरमध्ये 2 स्टेप मेकॅनिझम, त्याच्यानंतर कार्बोकॅटायन इज फॉर्म, हेट्रोलिसिस हा एक वर्ड महत्त्वाचा आहे. सेकंड स्टेपमध्ये न्यूक्लिओफाईलचा अटॅक होतोय आणि इट प्रोसीड विथ रेसिमायझेशन. बस हे झाले ह्या रिॲक्शनचे फीचर्स. आणि स्टार्टिंगला काय लिहिलं आपण? स्टार्टिंगला लिहिलं आपण रिॲक्शन्स, त्याच्यानंतर त्याचं रेट लॉ, फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स, सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. त्याच्यानंतरच्या पार्टमध्ये आपण एक्सप्लेन केलं त्याचं डायग्रॅम, स्टेप 1, त्याच्यानंतर स्टेप 2, नंतर एक्सप्लेन केले आपण त्याचे फीचर्स टोटल आपण लिहिले 4 फीचर्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्स. आता हे डिस्क्रिप्शन कसं लिहिलं आहे बघा. मोनोहॅलोजन कंपाऊंड आर फर्दर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ हॅलोजन अँड टाईप ऑफ हायब्रिडायझेशन. कोणत्या टाईपचं हायब्रिडायझेशन आहे त्या बेसिसवरती आपण क्लासिफाय केलं. टोटल किती टाईप्स आहेत त्याचे? टोटल 5 टाईप्स आहेत. किती? 5 टाईप्स. हा पण क्वेश्चन 3 मार्काला विचारला जातो. विथ डिस्क्रिप्शन म्हणून प्रॉपर आलं पाहिजे. एक एक्झाम्पल आपण बघूयात. ठीक आहे. हे पेज मी असं फोल्ड करते म्हणजे मला लिहिता येतं आहे. मग फर्स्ट बघूयात आपण आता. फर्स्ट काय येईल? अल्काइल हलाइड. फर्स्ट काय येतं आहे? अल्काइल हलाइड. टाईप ऑफ हायब्रिडायझेशन पण म्हणलं आहे ना आपण. मग अल्काइल हलाइडमध्ये काय येते बघा? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी असे 3 येतात. मग इथं तुम्ही डायरेक्टली लिहू शकता अल्काइल हलाइड. डायरेक्टली आपण लिहूयात. दे आर क्लासिफाईड किंवा फर्दर क्लासिफाईड ॲज प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्काइल हलाइड. टर्शरी अल्काइल हलाइड. मग फर्स्ट बघूयात आपण. प्रायमरी अल्काइल हलाइड काय येईल? RCH2X. दिस इज प्रायमरी अल्काइल हलाइड. त्याच्यानंतर सेकंड RCHR. हा कार्बन आहे, ह्याला अजून 2 कार्बन अटॅच आहे म्हणजे हा काय झाला? सेकंडरी अल्काइल हलाइड. सेकंडरी अल्काइल हलाइड. त्यानंतर थर्ड काय लिहिलं आपण? टर्शरी. हा कार्बन आहे ज्याला हॅलोजन अटॅच आहे, तो अजून 3 कार्बनला अटॅच आहे. देअरफॉर इट इज कॉल्ड टर्शरी अल्काइल हलाइड. असे 3 टाईप लिहिले, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. सेकंड येतोय अलायलिक हलाइड. सेकंड टाईप आहे अलायलिक हलाइड. अलायलिक हलाइडमध्ये काय येते बघा आता एक्झाम्पलवरून. CH2 डबल बॉन्ड CH2 आणि ह्याला हा एक X अटॅच आहे. हे एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. किंवा बघा सायक्लोहेक्झेन आहे आणि त्याला डबल बॉन्ड आहे, नंतर सिंगल बॉन्ड आहे आणि मग हॅलोजन अटॅच. या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे, सिंगल बॉन्ड आहे, मग डबल बॉन्ड अटॅच. म्हणजे इथं हॅलोजन ॲटम इज अटॅच टू sp3 hybridized carbon atom which is further bonded to sp2 hybridized carbon atom. Halogen is attached to sp3 carbon atom which is next further attached to sp2 hybridized carbon atom is called allylic halide. जे मी बोलले ते तुम्हाला इथं काय लिहायचं आहे? सेंटेन्स लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड टाईप काय येते बघा? बेन्झायलिक हलाइड. बेन्झायलिक हलाइड. चला नेक्स्ट क्लासिफिकेशन दाखवते. मी हे क्लासिफिकेशन परत एकदा सांगते तुम्हाला. पहिला टाईप आपण ऑलरेडी बघितला आहे अल्काइल हलाइड, ज्यात प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आहे. सेकंड अलायलिक हलाइड. ह्याच्यातले मेन वर्डला अंडरलाईन सांगते आता. इन अलायलिक हलाइड हॅलोजन इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हॅलोजन इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. याला म्हणतोय आपण अलायलिक. थर्ड बेन्झायलिक हलाइड. बेन्झायलिक हलाइडमध्ये हॅलोजन अटॅच आहे कार्बनला, पण ते अटॅच आहे बेन्झिन रिंगला. मग इथं कसं लिहिलं आपण? इन बेन्झायलिक हलाइड हॅलोजन इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम विच इज फर्दर बॉन्डेड टू ॲरोमॅटिक रिंग.
कार्बन ह्याला sp3ला अटॅच आहे आणि 2 कार्बन परत बेन्झीन रिंगला अटॅच आहे. 3 टाईप लक्षात आले, अल्काइल हलाइड, अलायलिक हलाइड, बेन्झायलिक हलाइड. आता अजून 3 उरलेत. आता हे पेज आपण काय करूयात, फोल्ड. इथपर्यंतचा पॉईंट समजला तुम्हाला, हे 3. आता पुढचे 3 बघा, डी, ई आणि एफ. त्याच्यात डी मध्ये काय येते बघा, विनायलिक हलाइड. इन विनायलिक हलाइड हॅलोजन इज बॉन्डेड टू, हा एक वर्ड महत्त्वाचा आहे, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम इन हॅलो अल्किन. ठीक आहे. त्याच्यानंतर हॅलो अल्काइल. हॅलो अल्काइलमध्ये हॅलोजन इज बॉन्डेड टू sp हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम नेक्स्ट टू sp हायब्रिडाइज म्हणजे ट्रिपल बॉन्डवाले कार्बनला हॅलोजन अटॅच. आणि लास्ट आहे हॅलो अरिन्स. हॅलोजन इज डायरेक्टली अटॅच टू बेन्झीन रिंग म्हणजे क्लोरोबेन्झीन, फ्लोरोबेन्झीन. इथं एक्झाम्पल काय येईल आपलं, ह्या पद्धतीचं एक्झाम्पल येईल. असे पूर्ण किती टाईप लिहायचे तुम्हाला, 6. परत एकदा बघा, 6 टाईप. फर्स्ट टाईप काय आहे, अल्काइल हलाइड, अलायलिक हलाइड, त्याच्यानंतर बेन्झायलिक हलाइड, नंतरचं येतोय विनायलिक हलाइड, नंतरचं येईल हॅलो अल्काइन आणि नंतरचं येईल सगळ्यात लास्ट हॅलो अरिन्स. असं टोटल 6 टाईप येथे. किती मार्क्सचा क्वेश्चन आहे हा, टोटल 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता. चला, थर्ड क्वेश्चन, आयडेंटिफाय ए, बी अँड सी इन द फॉलोविंग रिॲक्शन. रिॲक्शन काय दिली आपल्याला, 2 ब्रोमोब्युटेन अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक असा वर्ड आला की समजायचं इलिमिनेशन होईल. सगळ्यात पहिले आपण स्ट्रक्चर ड्रॉ करूयात. 2 ब्रोमोब्युटेन. ब्रोमोब्युटेन मध्ये ॲड करायला लावलं आहे त्यांनी अल्कोहोलिक KOH म्हणजे इलिमिनेशन होईल. मग इलिमिनेशनने काय मिळेल, हा BR जाईल आणि इथून H जाईल म्हणजे आपल्याला मिळेल ब्यूट 2ENE CH3 C. हा BR सेकंड नंबरला आहे ना, मग डबल बॉन्ड पण सेकंड नंबरला. म्हणजे हा काय मिळाला इथे आपल्याला, ब्यूट 2ENE A मिळाला आपल्याला. नंतर काय म्हणता येते, त्याच्यात BR2 ॲड करा म्हणजे B मिळेल. मग यामध्ये BR2 ॲड करायचं आपल्याला. मग B काय मिळेल इथं आपल्याला, 4 कार्बन आहेत, 1 2 3 आणि 4. BR2 म्हणजे एक BR इथं गेला आहे आणि एक BR इथं. ॲडिशन रिॲक्शन झाली आहे. ॲडिशनने डबल बॉन्डचा काय झाला, सिंगल बॉन्ड फॉर्म झाला. म्हणजे इथं काय मिळून जाईल आपल्याला, CH3 हा एक H आणि हा एक H. हा मिळाला आपल्याला 2,3 डाय ब्रोमो ब्युटेन. आता काय म्हणता येते, त्यात NaNH2 ॲड करा. NaNH2 ही 11th मधली रिॲक्शन या. NaNH2नी इथं दोन्ही पण BR जाईल. हा BR आणि H, BR आणि H म्हणजे इथं मिळेल आपल्याला CH3C ट्रिपल बॉन्ड CH3 म्हणजे इथं अल्काइन मिळून जाईल आपल्याला ब्यूट 2YNE. ठीक आहे. म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये आपल्याला A काय मिळालं, ABC आयडेंटिफाय करा म्हणतात ना. A काय मिळालं आपल्याला, A मिळालं ब्यूट 2ENE. B काय मिळालं आपल्याला, 2,3 डायब्रोमो ब्युटेन. आणि C काय मिळालं आपल्याला, C मिळालं आहे ब्यूट 2YNE. ब्यूट 2YNE. ही झाली एक रिॲक्शन A. 3 मार्काला आहे हा पूर्ण क्वेश्चन. B रिॲक्शन, आयसोप्रोपाइल अल्काहिल. आयसोप्रोपाइल अल्काहिल कसं काढायचं आहे आपल्याला, आता 3 कार्बन मधल्याला OH. ह्याला म्हणतोय आपण आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आयसोप्रोपाइल अल्कोहोलमध्ये ब्रोमिनेटिंग एजंट आहे PbR3. म्हणजे आपल्याला A काय मिळून जाईल इथं, CH3 CH, इथं आला BR CH3. हा मिळाला आपल्याला 2 ब्रोमोप्रोपेन. 2 ब्रोमोप्रोपेनमध्ये ॲड करायचं आहे आपल्याला NH3, एक्सेस NH3. म्हणजे आपल्याला मिळून जाईल इथं प्रोपेन 2 अमाइन. CH3 CH, इथं आला हा NH2 आणि हा इथं CH3. म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये आपल्याला A काय मिळालं, A आणि Bच होतं इथं. A मिळाला आपल्याला 2 ब्रोमोप्रोपेन. ठीक आहे. आणि आपल्याला ह्या रिॲक्शनमध्ये B काय मिळालं, 2 अमायनोप्रोपेन. 2 अमायनोप्रोपेन. अशा पद्धतीची ही रिॲक्शन आहे. आयडेंटिफाय A, B अँड C. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन बघा,
गिव डिफरन्स बिटवीन SN1 अँड SN2 मेकॅनिझम. SN1 आणि SN2 मधले डिफरन्स IMP क्वेश्चन आहे हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. फॅक्टर्स बघायचे आपल्याला. कुठले कुठले फॅक्टर्स मी आधी लिहिलेत? कायनेटिक्स, मॉलिक्युलॅरिटी, नंबर ऑफ स्टेप्स, बॉन्ड ब्रेकिंग. या पॉईंटवरती फक्त इथं आपल्याला वर्ड लिहायचे, सेंटेन्स लिहायचं नाही आहे. जसं की SN1चं कायनेटिक्स आहे. आत्ताच आपण एक क्वेश्चन बघितला. SN1चं कायनेटिक काय फॉलो करतं आहे? सो इट फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. आणि SN2 म्हणले की सेकंड ऑर्डर कायनेटिक्स, असं लक्षात ठेवा. SN2 इट फॉलोज सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. त्याच्यानंतर क्वेश्चन काय? मॉलिक्युलॅरिटी. SN1 म्हणलं की युनिमॉलिक्युलर. कोणती मॉलिक्युलॅरिटी फॉलो करते हे? युनिमॉलिक्युलर. जसं इथं SN1 म्हणलं की युनिमॉलिक्युलर लिहिलं आपण. SN2 म्हणलं की काय लिहिणार आपण? SN2 म्हणलं की म्हणायचं आहे आपल्याला बाय मॉलिक्युलर. मॉलिक्युलॅरिटी इज बाय मॉलिक्युलर. आता SN1 मध्ये आपण बघितलं, SN1 मध्ये किती स्टेप होत्या? 2. SN1 मध्ये किती स्टेप आहे? एकच स्टेप आहे. नंबर ऑफ स्टेप्स 2 आणि 1. बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड मेकिंग. तर SN2 मध्ये हे दोन्ही सायमल्टेनियसलीच होते. आधी आपण हे लिहून घेऊ. SN2 मध्ये काय होतं? हे दोन्ही पण सायमल्टेनियस होते. SN2 मध्ये. SN1 मध्ये 2 स्टेप बघितल्या ना आपण. आधी बॉन्ड ब्रेक होतो, नंतर बॉन्ड फॉर्म होतो. म्हणजे इथं काय लिहिणार? फर्स्ट बॉन्ड ब्रेक. आधी बॉन्ड काय झाला? ब्रेक झाला. कोणत्या स्टेपमध्ये? स्लो स्टेपमध्ये. त्याला आपण फर्स्ट स्टेप असं पण म्हणतो किंवा स्लो स्टेप म्हणतो. इन स्लो स्टेप अँड देन बॉन्ड फॉर्म. हे झालं सेकंड. बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड ब्रेकिंग. अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. आता इथं जो न्यूक्लिओफाईल अटॅक करतोय हा कुठून अटॅक करतोय? फ्रॉम बोथ साईड. बोथ म्हणजे फ्रंट आणि बॅक. SN2 मध्ये हा फक्त बॅक साईड अटॅक करतोय. SN2 मध्ये बॅक साईड अटॅक होतोय. ठीक आहे. स्टिरिओ केमिस्ट्रीमध्ये काय होतं? इथं स्टिरिओ केमिस्ट्रीमध्ये SN2 मध्ये इन्व्हर्जन होते. अम्ब्रेलाचं जसं इन्व्हर्जन होतं तसं इन्व्हर्जन होतं. आणि इथं रेसिमायझेशन होते. आपण बघितलं ना, तो फीचरमध्ये पॉईंट लिहिलेला बघा. रेसिमायझेशन टेक्स प्लेस. नंबर ऑफ स्टेप्स टेक्स प्लेस. नंबर ऑफ टाईप्स ऑफ सबस्ट्रेट. SN1 मध्ये आपण जो मागं क्वेश्चन, आता ह्याच्याच आधीचा क्वेश्चन होता, SN1 मेकॅनिझम एक्सप्लेन केलं. तर आपण टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड घेतला. म्हणजे सबस्ट्रेट म्हणजेच रिॲक्टंट काय इथं? टर्शरी. आणि इथं काय? सबस्ट्रेट आपला सेकंडरीमध्ये प्रायमरी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय येतो? पोलॅरिटी ऑफ सॉल्व्हंट. आता इथं पोलॅरिटीमध्ये काय लिहायचं आहे आपल्याला? पोलॅरिटीमध्ये पोलार सॉल्व्हंट, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. इथं पोलार प्रोटिक, त्याच्याबरोबर उलटं इथं लिहायचं आहे आपल्याला. पोलारच्या ऐवजी काय म्हणायचं आपल्याला? नॉन पोलार. प्रोटिकच्या ऐवजी काय म्हणायचं आहे? अप्रोटिक. पोलार अप्रोटिक. नॉन पोलार अप्रोटिक, इकडं पोलार प्रोटिक. आणि इंटरमिडिएट इथं इन्व्हॉल्ड आहे, इथं इंटरमिडिएट इन्व्हॉल्ड नाही आहे. म्हणजे इथं काय लिहिणार आपण? इंटरमिडिएट इन्व्हॉल्ड. आणि इकडं लिहिणार नो इंटरमिडिएट इन्व्हॉल्ड. इकडं ट्रान्झिशन स्टेट येते ना, म्हणून इंटरमिडिएट येत नाही. आता प्रॉपर डिफरन्स एकदा दाखवतो आपण. काय काय डिफरन्स लिहिला बघा. सेकंड ऑर्डर आणि फर्स्ट ऑर्डरमध्ये. पूर्ण पेजमध्ये नाही बसत आहे. तुम्ही आधी फॅक्टर्स बघा काय काय आहेत आणि त्याच्यानंतर हे पॉईंट्स कशा पद्धतीने लिहिले. किती मार्क्सचा क्वेश्चन आहे हा? 3 मार्क्सचा. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय. विच इज द बेस्ट मेथड टू प्रिपेअर अल्काइल क्लोराईड अँड वाय. अल्काइल क्लोराईड प्रिपेअर करायचं आहे. अल्कोहोलपासून प्रिपेअर होतं आहे. अल्कोहोलपासून अल्काइल क्लोराईड. बेस्ट मेथड विचारली म्हणजे आपल्याला काय लिहायचं आहे? थायनिल क्लोराईड लिहायचं आहे. ॲरोवरती हिट. प्रॉडक्ट काय मिळून जाईल आपल्याला? अल्काइल क्लोराईड. हे झालं बेस्ट मेथड. आता इथं 2 साईड प्रॉडक्ट मिळतात. फर्स्ट साईड प्रॉडक्ट इज SO2 अँड सेकंड साईड प्रॉडक्ट इज HCl. दोन्ही साईड प्रॉडक्टला आपल्याला ॲरो दाखवायचा आहे. HCl पण. आणि आता ह्या रिॲक्शनमध्ये हा ॲरो विसरायचा नाही. SO2 अपवर्ड आणि HCl पण अपवर्ड. साईड प्रॉडक्ट आहेत, गॅसियस फॉर्ममध्ये फॉर्म होतात. म्हणजे सेपरेशनची गरज आहे का? नाही. सो मग लिहायचं आहे कसं आपल्याला इथं? दिस इज बेस्ट मेथड. दिस इज म्हणजे कोणती? दिस इज म्हणजे काय म्हणायचं इथं आपल्याला? बाय युझिंग थायनिल क्लोराईड. दिस इज म्हणजे कोणती? बाय युझिंग थायोनिल क्लोराईड इज अ बेस्ट मेथड टू प्रिपेअर अल्काइल क्लोराईड. दिस इजला मी ब्रॅकेट केला. टू युझिंग थायनिल क्लोराईड टू प्रिपेअर अल्काइल क्लोराईड. वाय? Because there is no need
there is no need to put extra effort for its separation. ह्याचं सेपरेशन करायला लागत नाही, गॅस फॉर्म होतात, इव्हॉल्व होऊन जातात. देअरफॉर दिस इज बेस्ट मेथड. रिॲक्शनला 1 मार्क आहे, डिस्क्रिप्शनला 1 मार्क आहे. अशा पद्धतीने हा क्वेश्चन 2 मार्क्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात काय. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला वाय. हा 1 मार्काचा क्वेश्चन आहे. वाय अराईल हलाइड शो लेस रिॲक्टिव्हिटी. अराईल हलाइड म्हणजे काय? अराईल हलाइड म्हणजे काय येतं? बेन्झीन रिंग येतं. बेन्झीन रिंगचा कार्बन जो आहे तो काय आहे? बेन्झीन रिंगचा कार्बन हा आपण बेन्झीन रिंग काढतोय ना, ही बेन्झीन रिंगचा हा जो कार्बन आहे डबल बॉन्ड असल्यामुळे हा काय झाला? sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन झाला. म्हणजे हे त्याचं एक रिझन झालं. आणि डबल बॉन्ड आहे म्हणजे पाय बॉन्ड आहे. पाय बॉन्ड कोणतं फिनॉमिनॉन दाखवतात? रेझोनन्स फिनॉमिनॉन दाखवतात. डिलोकलायझेशन. म्हणजे 2 रिझन कुठले कुठले? वाय अराईल हलाइड शोज लेस रिॲक्टिव्हिटी ड्यू टू. फर्स्ट रिझन काय लिहिणार तुम्ही? ड्यू टू रेझोनन्स इफेक्ट. ड्यू टू रेझोनन्स इफेक्ट. आणि सेकंड रिझन काय लिहिणार तुम्ही? sp2 हायब्रिडायझेशन स्टेट किंवा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन म्हणजे हा डबल बॉन्डवाला. डबल बॉन्ड फिरतायत या मेकॅनिझमला म्हणायचे रेझोनन्स इफेक्ट. या 2 इफेक्टमुळं अराईल हलाइडची रिॲक्टिव्हिटी काय होती? डाऊन होते. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ फॉलोविंग ऑन अल्काईल हलाइड. फॉलोविंगमध्ये काय काय दिलं आहे? पहिला दिलं आहे त्यांनी सिल्वर नायट्राईट, सिल्वर सायनाईड आणि सिल्वर कार्बॉक्सिलेट. हा क्वेश्चन पण 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. एक एक रिएक्शन बघूयात आपण. जनरल रिएक्शन विचारली अल्काईल हलाइड, सिल्वर नायट्राईट. मग आपण एक्झाम्पल न लिहिता जनरली स्टार्ट करूयात. अल्काईल हलाइड हा काय असणार आहे? आपला रिॲक्टंट. पहिले घ्यायचं आहे आपल्याला सिल्वर नायट्राईट. सिल्वर नायट्राईट म्हणजे AgONO. AgONO याला म्हणायचं आपल्याला सिल्वर नायट्राईट. सिल्वर नायट्राईट AgNO3 येतं. आता हा जो दिसतोय मधला हा आपला साईड प्रॉडक्ट. म्हणजे साईड प्रॉडक्ट काय झाला आपला? AgX साईड प्रॉडक्ट झाला. म्हणजे इथं रिॲक्टंट काय मिळून जाईल आपला? R. हा निघून गेला, हा निघून गेला. O N डबल बॉन्ड O म्हणजेच RNO2. RNO2 नायट्रो अल्केन मिळालं इथं आपल्याला. ठीक आहे. अल्काईल हलाइडपासून काय मिळालं इथं आपल्याला? अल्काईल हलाइडपासून नायट्रो अल्केन. सेकंड बघूयात आपण आता. अल्काईल हलाइड RX when reacted with सिल्वर सायनाइड म्हणजे AgCN. AgCN असेल, AgX हा साईड प्रॉडक्ट आहे. पण ही रिॲक्शन महत्त्वाची. हा जो CN आहे हा फ्लिप होऊन अटॅच होतो. म्हणजे कसं होईल इथं रिॲक्शन? RNC. RNCला म्हणायचं अल्काईल आयसोसायनाइड. आणि इथं साईड प्रॉडक्ट मिळून गेला आपल्याला AgX. त्याच्यानंतर थर्ड रिॲक्शन आहे सिल्वर कार्बॉक्सिलेट. कार्बॉक्सिलेटची रिॲक्शन कशी आहे बघा. RC डबल बॉन्ड OAG सिल्वर कार्बॉक्सिलेट. साईड प्रॉडक्ट काय इथं? AG आणि X. म्हणजे मेन प्रॉडक्ट काय झाला आपला? ROC डबल बॉन्ड OR. ROC डबल बॉन्ड OR. दिस R मे बी डिफरंट. इट गिव्स अस ईस्टर. ईस्टर मिळालं आपल्याला, आयसोसायनाइड मिळालं आणि नायट्रो अल्केन मिळालं. अशी ही टोटल किती मार्क्सची रिॲक्शन? 3 मार्क्सची रिॲक्शन. नेक्स्ट. हा एक IMP क्वेश्चन आहे. एक्सप्लेन द हायड्रोलिसिस ऑफ मिथाईल ब्रोमाइड अँड गिव्ह इट्स फीचर. आपण जो मगाशी क्वेश्चन केला होता SN1चा सेम तसाच SN1चा तसाच हा SN2चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. SN2 मेकॅनिझम आपण कसं एक्सप्लेन केलं तर इथं दाखवू का मी तुम्हाला? त्याचा डिफरन्सचा एक क्वेश्चन होता. काय काय पॉईंट लिहिले होते आपण SN1मध्ये आपण पॉईंट लिहिलेले होते. त्याची डायग्रॅम, त्याच्यानंतर डेफिनेशन, ही त्याची डायग्रॅम, रिॲक्शन्स आणि फीचर. सेम असंच आपल्याला आता इथं पण लिहायचं. एक्सप्लेन हायड्रोलिसिस ऑफ मिथाईल ब्रोमाइड. स्टार्ट करू आपण. मिथाईल ब्रोमाइड CH3Br हा घेतला आपण मिथाईल ब्रोमाइड. ह्यात ॲड करूयात बेस. म्हणजे इथं प्रॉडक्ट काय मिळेल आपल्याला? CH3OH अँड Br मायनस. सगळ्यात पहिले तर आपल्याला फीचर मेकॅनिझम रिॲक्शनने स्टार्ट करायचं आहे. त्याच्यानंतरच्या सेकंड पॉईंटमध्ये बघू आपण ह्याचं रेट ऑफ दिस रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथाईल अल्कोहोल अँड OH मायनस
दोन्ही पण इन्वॉल्ड आहेत ना, म्हणजे ह्याच्या रेस टू 1, ह्याच्या पण रेस टू 1, 1 + 1 किती झालं 2. म्हणजे इथं काय लिहिणार आपण, दिस रिॲक्शन फॉलोज सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. दिस रिॲक्शन फॉलोज सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. सेकंड ऑर्डर हा एक वर्ड महत्त्वाचा आहे. सेकंड ऑर्डर कायनेटिक्स आहे म्हणजे, आणि दोन्ही मॉलिक्यूल इन्वॉल्व आहेत रिॲक्शनमध्ये. देअरफॉर इट इज substitution, therefore it is substitution nucleophilic bimolecular reaction. बायो नाही आहे, ते ओ चुकून आले. सेकंड ऑर्डर सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायमॉलिक्युलर म्हणजेच SN2 आणि सेकंड ऑर्डर हे एक वर्ड त्याच्यामध्ये यायला पाहिजेत. ठीक आहे. आता इथं काय येणार आहे, ह्या रिॲक्शनची डायग्रॅम. मग अशी जशी डायग्रॅम 2 स्टेपमध्ये होती SN1ला, तशी ही डायग्रॅम एकाच स्टेपमध्ये. ह्याच्यात महत्त्वाचे पॉईंट्स काय मी तुम्हाला ड्रॉ करत एक्सप्लेन करत ड्रॉ करते. हा CA, त्याच्यानंतर हा BR, हा H डॉट डॉटने दाखवायचा, हा H, आणि हा असा सॉलिड लाईनने दाखवायचा आहे हा H, CH3BR. आता हा BR काय होतं आहे, ब्रेकडाऊन होतं आहे. आणि हा जो OH आहे, OH- हा काय करतो आहे, बॅक साईडने अटॅक दाखवतो आहे. म्हणजे इथं बॅक साईडने अटॅक, सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मेशन टेक्स प्लेस. आता आपल्याला ते दाखवायचं आहे. कसं दाखवणार मग आपण, इथं हा कार्बन, हा बॉन्ड काय झाला, ब्रेक झाला, आणि हा बॉन्ड काय होतं आहे, फॉर्म होतं आहे. आणि 3 हायड्रोजन जसे आहेत तसेच, एक डॉटेड लाईनने आणि एक असा सॉलिड लाईनने. हा आणि हा हायड्रोजन, ही जी स्टेट आहे याला म्हणायचं आहे आपल्याला ट्रान्झिशन स्टेट. SN1मध्ये काय आहे, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटन. SN2मध्ये काय आहे, ट्रान्झिशन स्टेट. SN1मध्ये न्यूक्लिओफाईलचा अटॅक दोन्हीकडनं पण आहे. SN2मध्ये हा न्यूक्लिओफाईलचा अटॅक बॅक साईडने आहे. आता ह्याला काय म्हणायचं आहे आपल्याला, ट्रान्झिशन स्टेट. आणि ट्रान्झिशन स्टेट नंतर डायरेक्टली काय आला, हा प्रॉडक्ट. एक डॉटेड लाईन आणि एक अशी सॉलिड लाईन दाखवली आपण. हा झाला CH3OH, न्यूक्लिओफाईल निघून गेला. न्यूक्लिओफाईल इथं राईट साईडला आहे, इथं हा न्यूक्लिओफाईल लेफ्ट साईडला आहे. फ्लिप झाला प्रॉडक्ट. याला म्हणतो आपण इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, जसं अम्ब्रेलाचं इन्व्हर्जन होतं. आता आपल्याला लिहायचे या रिॲक्शनचे फीचर्स. काय काय फीचर्स येतील, काय लिहिलं आपण सगळ्यात आधी, रिॲक्शन कोणतं ऑर्डर फॉलो करते, किती मॉलिक्युलॅरिटी आहे, त्याच्यानंतर ही त्याची डायग्रॅम दाखवली. आता काय लिहायचे आपल्याला त्याचे फीचर्स. मग फीचर्समध्ये काय काय येईल, फीचर्समध्ये पहिलं फीचर आहे किती स्टेप, पूर्ण थ्रू आउट एकच स्टेप आहे नाही. मग इथं काय लिहिणार आपण, इट इज सिंगल स्टेप रिॲक्शन. काय लिहिणार आपण इथं, सिंगल स्टेप रिॲक्शन. SN1मध्ये काय होतं, 2 स्टेप दाखवले होते आपण, मग तिथं लिहिलं आपण 2 स्टेप रिॲक्शन. त्याच्यानंतर न्यूक्लिओफाईल हा कुठून येतो आहे, बॅक साईडने. म्हणजे आपण सेकंड फीचर काय लिहिणार, बॅक साईड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. सेकंड काय लिहिणार आपण, बॅक साईड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. त्याच्यानंतर थर्ड पॉईंटमध्ये काय येईल, काय दिसतंय बॅक साईड अटॅक नंतर, ट्रान्झिशन स्टेट. म्हणजे इथं काय लिहिणार आपण, देर इज फॉर्मेशन ऑफ ट्रान्झिशन स्टेट. मी थोडं स्पीडने लिहिते आता, तुम्ही हवं तर हे अजून स्पीडनी करून पुढं बघू शकता. देर इज फॉर्मेशन ऑफ ट्रान्झिशन स्टेट. आता ट्रान्झिशन स्टेटमध्ये कार्बनची व्हॅलन्सी किती दिसते, 1 2 3 4 आणि 5. म्हणजे किती व्हॅलंट झाला तो, पेंटाव्हॅलंट. सो इन ट्रान्झिशन स्टेट कार्बन इज पेंटाव्हॅलंट. जनरली कार्बनची व्हॅलन्सी किती असते, 4. हा पेंटाव्हॅलंट आहे, म्हणजे हा काय झाला, अनस्टेबल. कार्बन इज अनस्टेबल हिअर. नंतर काय फॉर्म झाला इथं, फायनल स्टेपला प्रॉडक्ट फॉर्म झाला, बरोबर. 5th स्टेपला कार्बन इज पेंटाव्हॅलंट. इथं तुम्हाला हवा असेल तुम्ही बॉन्ड अँगल लिहू शकता, हा परपेंडिक्युलर आहे, हा 120 आहे, किंवा इथपर्यंत एवढेच पॉईंट जरी लिहिले तरी चालू शकतात. आणि लास्टला काय लिहू शकता तुम्ही इथं, SN2 रिॲक्शन, हे SN2च बघतोय ना आपण. SN2 रिॲक्शन प्रोसीड, कशी प्रोसीड होती आहे ही, SN2 रिॲक्शन प्रोसीड विथ इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. आता इन्व्हर्जन म्हणजे काय, इन्व्हर्जन म्हणजे छत्री कशी उलटी होती पावसाळ्यामध्ये, खूप पाऊस आल्यावर, तसा हा OH इथं राईट साईडला आहे आणि इथं OH कुठे गेला, बरोबर फ्लिप झाला ना, उलटा पडला, पण त्याला इन्व्हर्जन म्हणायचं. प्रोसीड विथ इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, दिस इज कॉल्ड, काय म्हणायचं आहे आपल्याला ह्याला, वाल्डन इन्व्हर्जन.
हा एक पॉईंट ॲड करायचा कंपल्सरी. दिस इज कॉल्ड वाल्डन इन्व्हर्जन. आता कुठले कुठले पॉईंट महत्त्वाचे? वाल्डन इन्व्हर्जन, पेंटाव्हॅलंट कार्बन, त्याच्यानंतर ट्रान्झिशन स्टेट, बॅकसाईड अटॅक आणि सिंगल स्टेप रिॲक्शन. आले वर्ड लक्षात? डायग्रॅममध्ये डॉटेड लाईन, सॉलिड लाईन, ह्या रिॲक्शन्स, हे क्वेश्चन्स आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे बघितले. आता खूप वेळ जातो आहे त्यामुळे मी 2 क्वेश्चन्स दाखवते तुम्हाला पटकन, जे की मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहेत. फिंकलस्टेन रिॲक्शन आणि स्वार्ट्स रिॲक्शन. हा एक क्वेश्चन करून ठेवा तुम्ही, हवं ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. एक्सप्लेन फिंकलस्टेन अँड स्वार्ट्स रिॲक्शन, डेफिनेशन, रिॲक्शन, डेफिनेशन आणि खाली रिॲक्शन आहे. हा पार्ट फिंकलस्टेन आणि स्वार्ट्स रिॲक्शन, हा एक क्वेश्चन सांगितला मी तुम्हाला. इथं खाली रिॲक्शन आहे, दिसत नसेल तर हेवा, RCl + AgF इट गिव्स RF AgCl. ॲरोवरती इथं ॲसिटोन आहे, इथं काहीच नाही आहे. ठीक आहे, ह्या 2 रिॲक्शन. आणि आणखीन एक लास्ट क्वेश्चन, खूप वेळ नाही घालवते आता आपला. हा एक लास्ट क्वेश्चन. डिफाईन ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी अँड एक्सप्लेन द ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ 2-chlorobutyne. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीची डेफिनेशन लिहायची आहे. 2-chlorobutyneचं स्ट्रक्चर, त्यात कायरल कार्बन दाखवायचं आहे, D आणि L फॉर्म दाखवायचे आहेत. हे एवढं 2 मार्काला विचारलं जातं. टोटल 11 क्वेश्चन्स बघितले आहे मी. सगळ्या क्वेश्चनचा एक फोटो ॲट दी एंड टाकते तुम्हाला. थँक्यू.